गुड इव्हिनिंग. बघा आज आपल्याला एक 8वीचा मॅथचा लेसन 5चा एक प्रॅक्टिस सेट बघायचा आहे आणि लेसन 1 आपला एक्सपान्शन फॉर्म्युला. एक्सपान्शनचा अर्थ काय असतो रोडनो? एक्सपांड करणे म्हणजे काय? वाढवणे. छोटी गोष्ट मोठी करणे त्याला काय म्हणतो आपण? एक्सपान्शन. छोटी गोष्ट मोठी करायची, एक्सपांड करायची. कशाने करायची ती? कशाने? फॉर्म्युला. काय दिलंय? एक्सप्रेशन बाय फॉर्म्युला. म्हणजे छोटी गोष्ट आहे, सोजो एक्झाम्पल आहे, ते मोठं करून दाखवायचं आपल्याला, पण कशाने करायचं? फॉर्म्युला. मस्त आहे एकदम टॉपिक, लय मजेशीर टॉपिक, लय आवडला, सगळ्यांचा आवडीचा टॉपिक आहे. मॅथच आवडीचा असतं म्हणायला. मॅथ सारखा थोडा सोपा विषय आहे कोणता? अजिबात एकदम मस्त म्हणजे बघा आता याची एकूण किती प्रॅक्टिस सेट आहे? 4. आणि 4 प्रॅक्टिस सेट हार्डली 10-15 मिनिटात संपून जातात, म्हणजे आता लेसन संपू शकतो. कधी संपून सांगितलं तोपर्यंत. आता आपण कोणता बघणार आहे? फक्त प्रॅक्टिस सेट 5.1. मग आता हे एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये 4 प्रॅक्टिस सेट आहे आणि 4 प्रॅक्टिस सेट मध्ये प्रत्येक प्रॅक्टिस सेटला एक फॉर्म्युला पाठ करायचा आहे आपल्याला. किती? एकच. एक फॉर्म्युला पाठ झाला, एक प्रॅक्टिस सेट संपला. दुसरा फॉर्म्युला पाठ झाला, दुसरा प्रॅक्टिस सेट संपला. तिसरा फॉर्म्युला पाठ झाला, तिसरा प्रॅक्टिस सेट संपला. आणि चौथा फॉर्म्युला पाठ झाला, अख्खा लेसनच संपला. बाकी दुसरं काहीच नाही. येईल का लक्षात? बट याची काही बेसिक फॉर्म्युले आहेत. ते बेसिक फॉर्म्युले तुम्हाला लिहून देतो. बेसिक फॉर्म्युले काय? आता एक्सपान्शन करायचे, फॉर्म्युल्याने एक्सपान्शन करायचं, बरोबर ना? पण बेसिक 2-3 फॉर्म्युले ते वाचायचे मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ब्रॅकेटमध्ये a आणि b याचा काय असेल? स्क्वेअर. म्हणजे a + b चा जर स्क्वेअर करायचा असेल, ते तुम्ही लास्ट इयरला पण शिकलेले. काय शिकले बरं? पहिल्याचा काय घ्यायचा? स्क्वेअर प्लस 2 इंटू दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस काय असतं बरं? दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे काय सांगितलं मी? स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू ट्वाइस ऑफ प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. बघा ट्वाइस आहे कोणाचं बरं? प्रोडक्ट. प्रोडक्टचा अर्थ काय असतो? मल्टिप्लिकेशन. म्हणजे बघा तिला दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याची काय घ्यायची? 2 टाइम्स घ्यायची, म्हणजे 2 घ्यायची. आणि लास्टला काय करायचं? जसं पहिल्याचा स्क्वेअर घ्यायचा तसं शेवट कोणाचा घ्यायचा? दुसऱ्याचा स्क्वेअर घेऊन टाकायचा. हा एक फॉर्म्युला आहे. हा जर इथं कधी प्लसच्या ऐवजी मायनस आलं, म्हणजेच काय आलं रे? a - b ब्रॅकेट स्क्वेअर आलं. तर काय करायचं? a चा स्क्वेअर आहे तीच ठेवायचा. फक्त इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस घ्यायची, तर मायनस आहे म्हणून इथं काय घ्यायचं? मायनस. बाकी ॲज इट इज ab प्लस b स्क्वेअर सेम. काही एक याच्यात फरक नाही. इथपर्यंत कळेल का सगळ्यांना? किंवा अजून एक फॉर्म्युला आपण सांगतो. जर एका ब्रॅकेटमध्ये 2 संख्यांची सबट्रॅक्शन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच 2 टर्मची काय बरं? ॲडिशन. जर दोघांची सबट्रॅक्शन दोघांची जर ॲडिशन असेल, तर याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. लक्षात झालं? दोन्ही टर्म सेम आहे बघा, a आणि b आहे, पण याच्यात काय बरं? मायनस. याच्यात काय? कधी कधी प्लस वाला पहिला असेल, मायनस वाला नंतर असेल, तरी सुद्धा याच्यात काय? प्लस आणि याच्यात काय? मायनस. असं असेल तर काय करायचं? मध्ये मायनस घ्यायचं आणि दोघांचे स्क्वेअर करायचे, मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आलं लक्षात? हे 3 फॉर्म्युले पहिले देऊ द्या, मग आपण पुढे काय हे जनरल फॉर्म्युले बघा, हे सगळे जनरल फॉर्म्युले. आपल्याला एकच फॉर्म्युला बघायचा पुढे गेल्यावर. एक्सपान्शन करायचं. काय बरं हा टॉपिक? एक्सपान्शन ऑफ. बघा लक्ष द्या, सरांनी पेन खाली द्या. सरांनी पेन खाली द्या. काय बघायचं आपल्याला त्याच्यात? एक्सपान्शन ऑफ काय एक्सपान्शन करायचं आहे? ते एक फॉर्म्युला एक्सपान्शन करायचं आहे. आणि कोणता फॉर्म्युला एक्सपान्शन करायचा आहे बरं आपल्याला? तर x + a x + b इज इक्वल टू. बघा लक्षात काय करायचं? जी एक टर्म कॉन्स्टंट आहे बघा, कोण कॉन्स्टंट आहे? x कॉन्स्टंट आहे, त्याचं काय घ्यायचं बरं? स्क्वेअर. त्याचं काय घ्यायचं? स्क्वेअर. मध्ये लिहायचं आपला प्लस इन ब्रॅकेट. जे कॉन्स्टंट नाहीये ना, म्हणजे सारखे नाहीये, त्या दोघांची काय घ्यायची? ॲडिशन. म्हणजे हा a आणि हा काय असणार इथं? a. याला मल्टिप्लाय कोण करायचं? जो कॉन्स्टंट असतो तो सेम वाला कोण आहे? x. याला काय करायचं? x ने मल्टिप्लाय करायचं आणि प्लस पुन्हा शेवट काय करायचं? जे सारखे नाहीये त्यांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे दुसऱ्यांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन.
हा पण दुसरा आहे, हा पण दुसरा आहे ना, यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय a या फॉर्म्युला आता आपले सर्व एक्झाम्पल लिहून पुढे सॉल्व्ह करायचे. लक्षात घ्या पटकन हा पहिला फॉर्म्युला लिहून घ्या मग आपण प्रॅक्टिस सेट करू. हा सिंपल आहे. एक घेतला तर सर्व तुम्हाला बाकीचे कळतील. असं मस्त पैकी करा काही. वाह आता आपल्याला या फॉर्म्युल्याची टोटल प्रॅक्टिस सेट टिपेल. मग आता आपण प्रॅक्टिस सेट कोणता बघायचा आहे 5.1 काय एक्झाम्पल आहे बरं. फर्स्ट एक्झाम्पल मी एक्सपान्शन म्हटलं. काय म्हटलंय एक्सपान्शन. एक्सपान्शन करायचंय कशाने या फॉर्म्युल्याने करायचं बरोबर ना. मग पहिले एक्झाम्पल सांगा बरं काय. फर्स्ट एक्झाम्पल नंबर 5 काय a + 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a -1 सरांनी पेन खाली ठेवा. इकडे लक्ष द्या फक्त इकडे लक्ष द्या. तुझे बुक्का घालवलं आता लक्ष द्या बबड्यांनो. बघा हे याच्यासारखं दिसतंय का बघा ना. इथं a इथं a कॉन्स्टंट इथं x इथं x इथं a इथं b इथं पण वेगवेगळे काढते दोन्ही पण बरोबर ना. मग इथं तिथं सारखंच आहे. मग याच्याऐवजी हे घ्यायचं म्हणजे याच्याऐवजी आपल्याला तसं लिहायचं त्या फॉर्म मध्ये म्हणजे काय लिहू शकतो देअरफॉर a + 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय a -1 इज इक्वल. मग आता पहिलं काय असतं बरं जो सेम आहे का त्याचं काय घ्यायचं स्क्वेअर. मग a * a म्हणजे काय ना इथं a स्टेप काय नंतर काय असतो आपला प्लस काय असतो प्लस ब्रॅकेट मध्ये a म्हणजे कोण रे आता हा म्हणजे कोण घ्यायचं आहे 2 बरोबर. नंतर कोण असतो आपला b b म्हणजे काय रे सेकंड वन कोण आहे बरं -1 काय मायनस ला मायनस घ्यायचा प्लस असतो प्लस घ्यायचा असतो बर. इनटू काय असतो आपला x म्हणजे तो कोण येतो a आहे बरोबर. नेक्स्ट प्लस a म्हणजे काय रे हा कोण आहे वरी कोण इथं इनटू म्हणजे काय असतं साईड नसतं म्हणजे इनटूचं असतं काय असतं इनटू इथे कोण आहे बरं आता b1 b कोण आहे आपला मायनस ब्रॅकेट मध्ये साइन असलं काय मायनस असलं ब्रॅकेट मध्ये लिहायचं. नेक्स्ट इथं काय a स्क्वेअरला आपण काहीच करू शकत नाही बिचारायचं. इथं प्लस ला प्लस घेतला 2 - 1 किती होणार आहे 1 2 मधून 1 गेला किती राहणार आहे 1 a हा इथं प्लस. आता बघा इथं प्लस 2 * 1 किती होणार आहे बरं 2 बट इथं मायनस हा पण मायनस येणार आहे बघा. आलं लक्षात काय येणार आहे अजून एक स्टेप a स्क्वेअर 1a ज्या व्हेरिएबल सोबत 1 आले तो 1 लिहायची गरज नसते. मग आपण काय लिहू शकतो डायरेक्ट a. मग इथं प्लस इनटू मायनस काय होणार आहे मायनस प्लस मायनस काय होतं मायनस. तुला तुमचा तेच आपण सॉल्व केलं फक्त एक काम करा याची तर ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं हाच फॉर्म्युला इथे लिहून टाकायचा. लक्षात येईल का बघा हा फॉर्म्युला आपण कसा लिहिला याच्यावर लिहिला म्हणून हा टोटल फॉर्म्युला पुन्हा एकदा तुम्हाला ब्रॅकेट मध्ये लिहायचा डायरेक्ट लिहायचं रिझर्व लिहायचं. लक्षात येईल का नक्की बरं. सेकंड एक्झाम्पल लगेच घेऊ आपण लक्षात घ्या. एक्झाम्पल नंबर 2 काय बरं सेकंड एक्झाम्पल m -4 ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट मध्ये 6 m + 6 आलं का लक्षात. माझे एक्झाम्पल आहे मी याला डायरेक्ट आन्सर म्हणून लिहू शकतो डायरेक्ट चालेल ना. तुम्ही मात्र एक स्टेप खाली मग इज इक्वल कोणासारखं दिसते का असं बघा. पहिली टर्म सेम आहे का m सेम a आणि b आहे का a पण आहे b पण आहे. मग आपल्याला फक्त असंच करायचंय. इथं काय राहणार आहे पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा इथं m चा स्क्वेअर चालेल बरं. नंतर काय असतं आपल्याला प्लस इन ब्रॅकेट a म्हणजे कोण राहणार इथं मायनस मायनस वाल्याला मायनस लिहायचं. इथं प्लस वाला म्हणून डायरेक्ट प्लस लिहून टाकला आपण पुढं इथं पण मायनस असल्या मायनस लिहायचं प्लस असल्यावर तसंच लिहून टाकायचं. इथं मायनस काय लिहायचं आपल्याला आता 4 प्लस काय प्लस b काय बरं 6 हा 6 प्लस वाला म्हणून प्लस लिहिला मायनस वाला असतं तर मायनस लिहिलं असतं. बरं ब्रॅकेटच्या बाहेर कोण लिहायचं आपल्याला m. कारण इथे h जो आहे तो इथे लिहितो ना इथे m इथे टाकायचं
नेक्स्ट प्लस काय होणार आहे बरं ए आणि बी म्हणजे या दोघांचं काय असणार आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोघांचं म्हणजे कोण येईल -4 * 6 बरोबर इज इक्वल या स्क्वेअरला काहीच करू नाही शकत तसं देऊन टाकायचं प्लस मला सांगा मोठा बरं एक प्लस आहे आणि एक काय मायनस एक प्लस एक मायनस असलं काय करायचं असतं नेहमी सबट्रॅक्शन मग 6 मधून 4 गेल्यावर किती राहणार आहे 2 मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे प्लस याला प्लसच नाही इथं कोण राहील आपला बघ इथं बघा इथं प्लस इंटू मायनस काय आहे मायनस बघा इथं प्लस आहे इंटू काय मायनस प्लस मायनस का होतं नेहमी मायनस राहिलं कोणते आता 4 6 जा किती येणार आहे 20 दिसला आहे एक लक्षात नक्की एकदा काय डाऊट राहील का नाही अजून सॉल्व करून घेऊ का बरे दोन लिहू का काय आपण करू शकतो आता एक्झाम्पल नंबर आपण किती बघितले बरं एक्झाम्पल आपण बघितले 2 ती थोडे होमवर्क आहे चालेल ना मला उद्या सरांनी दाखवायचं फोर्थ वाला एक्झाम्पल बघू आपण काय काय बरं फोर्थ वाला एक्झाम्पल काय इन ब्रॅकेट 13 plus x ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट मध्ये 13 minus x बरोबर ना चला लक्ष द्या पेन खाली ठेवा मग दॅट ने आन्सर लिहितो चालेल इज इक्वल आता काय करेल हा पहिला कोण असतो आपला हा पहिला कोण असतो आता आपला x फॉर्म्युला पहिले x असतो ना नंतर कोण असतो a हा काय असणार आपला b बरोबर ना पहिला कोण असतो x नंतर कोण असतो a आणि b त्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे मग आता बघा x स्क्वेअर करतो म्हणजे इथं कोणाचा स्क्वेअर घ्यावा लागेल 13 चा म्हणजे काय होईल इथं 30 स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट a प्लस b म्हणजे बघा या दोघांची काय असते बरं ऍडिशन म्हणजे इथं कोणाची ऍडिशन होईल बरं x मायनस x मायनस वाला मायनस घ्यायचं ना प्लस असता तर प्लस घ्यायचा असता बरं नंतर कोण घ्यायचा असतो बरं पहिला कोण इथं 30 म्हणजे तो काय घ्यायचं इंटू 30 प्लस काय घ्यायचं आहे बरं a इंटू b म्हणजे दुसरा आणि याचा दुसऱ्याचं मल्टिप्लिकेशन इथं कोण आहे बरं x इंटू मायनस x बघा हा x प्लस वाला आहे आणि हा x काय बरं मायनस वाला आहे आलं लक्षात साइन जर थोडं जरी चुकलं तर एक्झाम्पल टोटल चुकतं आपलं डायरेक्ट 0 मार्क्स पडतात त्यामुळे साइन मोस्ट इम्पॉर्टंट आहे साइन व्यवस्थित द्यायचा काय करायचं नाही एक स्टेप वाढले तरी चालेल लक्षात घ्या नेक्स्ट 13 चा स्क्वेअर किती असतो बरं 169 चला तुमचा पाठ आहे मला माहिती प्लस x मायनस x x मधून x गेला किती राहणार आहे 0 आणि इंटू किती बनेल 30 प्लस इधर प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस बरं प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस आणि x इंटू x काय होणार बरं x x ने x ला मल्टिप्लाय केलं काय होणार आहे x नेक्स्ट 169 0 इंटू 13 किती होणार आहे 0 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं आन्सर काय येणार आहे 0 हे देणार आहे प्लस 0 मायनस काय बरं x हा 0 ने ची गरज असते का नाही मग काय होणार सर 169 मायनस x दिसला लक्षात येईल का बाबड्याला आता कोणतं घेऊ मला सांगा पाचवं घेऊ का नको घेऊ घेऊ एक्झाम्पल नंबर काय आता आपलं 5 काय बरं पहिलं एक्झाम्पल इन ब्रॅकेट 3x 4y ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट मध्ये 3x 5y ब्रॅकेट कंप्लीट हे सॉल्व करायचं तुम्ही लिहून घ्यायचं नंतर पुन्हा स्टेप लिहायची मी डायरेक्ट काय दिलं आन्सर चालेल कळलं हेच एक्झाम्पल आहे ना मग आता याला काय मानायचं पहिले याला आपण कोण काय मानतो x याला पण काय मानतो x इथं काय असतं आपला a इथं काय असतं आपला b मग आता जे आपण मानून द्यायचं मग पहिले x चा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे x कोण आहे इथं 3x बरोबर का नाही मग काय घ्यायचं म्हणजे आता 3x चा स्क्वेअर प्लस नंतरच्या दोन्ही टर्मची ऍडिशन नंतरच्या कोणत्या टर्म आहे बरं 4y 5 4y 5y
नंतर काय असतो x, x म्हणजे पहिली टर्म. कोण आहे पहिली टर्म? 3x प्लस काय असतं बरं? a आणि b चं मल्टिप्लिकेशन. मग a कोण येतं? 4y into 5 आणि b कोण आहे? 5y. लक्षात आलं का? नेक्स्ट आता बघा 3 चा स्क्वेअर किती जाणार आहे? 9 आणि x चा स्क्वेअर किती जाणार आहे? x प्लस ला प्लस घेतला मी इथं 4y plus 5y किती जाणार आहे? 9 जाणार आहे 9 इनटू हे ब्रॅकेट मध्ये इथं काय बरं इथं 3x आता x आहे ना. नेक्स्ट आता इथं काय बरं प्लस 4 into 5 किती जाणार आहे बरं 20 आणि y into y काय झाले y स्क्वेअर y into y काय होईल y स्क्वेअर. आले लक्षात? नेक्स्ट आपण काय आपण बघूया 9x square plus 9 into 3 किती जाणार आहे 27. 9 3 जा 27 आणि कोण उरला आहे तिथं x आहे y बरोबर का नाही. प्लस काय करीत 20y square आलं का? नक्की एकदम काय अवघड आहे का? नाही व्यवस्थित ओ सर एक्झाम्पल किती झाले आपले 5 झाले. 6वं होमवर्क 7वं घेऊ मग. चला एक्झाम्पल सर एक्झाम्पल नंबर कोणते घ्यायचं आपल्याला सेम. सांगा बस सेम एक्झाम्पल काय आता ब्रॅकेट मध्ये m प्लस 2 upon 3 ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट मध्ये m minus 7 upon 3 हे सॉल्व करायचं बरोबर. हा क्वेश्चन आहे इकडे बघा नाही सोनाला इकडे बघा हे माहिती आहे इकडे काय ना काय इकडे हे एक्झाम्पल 7 वाले मी तिथे कंटिन्यू सॉल्व करतो. तुम्ही कंटिन्यू करा पहिले एक्झाम्पल आणि मग पुन्हा स्टेप. मग हा पहिला कोण असतो रे आपला x आणि दुसरा कोण असतो a and b बरोबर का नाही. आधी सॉल्व करायचं आता आपल्याला x चा काय असतो बरं स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घ्यावा लागेल m चा स्क्वेअर म्हणजे काय असतं आपला प्लस. सेकंड ब्रॅकेट मध्ये a आणि b ची ऍडिशन a आणि b ची ऍडिशन म्हणजे कोणाची ऍडिशन 2 प्लस 2 upon 3 पण मायनस म्हणजे मायनस करायला लागेल 7 upon 3 झाले पर्यंत. नंतर काय असतो x म्हणजे पहिला कोण आहे आपला m इथे हे मीन आहे प्लस a आणि b चं मल्टिप्लिकेशन a हा आणि b हा याचं मल्टिप्लिकेशन काय आलं बरं 2/3 into -7/3 मान्य काय एक्झाम्पल इझिली सॉल्व झाला. आता काय आलं बघा इक्वल m काय राहिलं इथं स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट. जर डिनॉमिनेटर जर सेम असेल सारखा असेल तर तो एकदाच लिहायचा असतो. किती वेळेस लिहायचो मी जर डिनॉमिनेटर सेम आहे 3 to 3 ने एकदाच लिहायचा. आता वरती काय बरं 2 - 7 बरोबर का नाही 2 - 7 m ला मी तसंच घेतलं इथं प्लस तसंच घेतला. आधी बघा प्लस इनटू मायनस किती होणार इथं मायनस इथं प्लस आहे प्लस इनटू मायनस ने काय होतो मायनस आता नंतर शिकत झालेला आहे. मग मल्टिप्लिकेशन असेल तर डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर मध्ये बरोबर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लावून टाकायचं आणि छेदाचं छेदावर डायरेक्ट लावून टाकायचं. म्हणजे काय करायचं आता 2 7 जा किती जाणार आहे 14 आणि 3 3 जा 9 3 3 जा 9 लक्षात येईल ना. आता पुढे काय इझी m स्क्वेअर मी ऍज इट इज ठेवला इथं प्लस तसंच घेतला. मला सांगा एक प्लस आहे एक काय मायनस नेची काय करायची असते सबट्रॅक्शन काय करायची सबट्रॅक्शन 7 - 2 किती होणार आहे 5 -5 आणि मोठ्या सायकल कोणतं साइन आहे मायनस. आपण किती इथं 3 इथं काय आहे m -40 आपण किती इथं 9 बट हा प्लस इनटू मायनस काय होणार आहे मायनस. therefore m square minus 5/3 m minus 14/9 this is our answer. एक लक्षात नक्की एकदा व्यवस्थित एक्झाम्पल नंबर किती बघायचं आपल्याला 9th वाले एक्झाम्पल बघायचं. सांगा बरं 9th वाले एक्झाम्पल काय आहे 1 upon y plus 4 ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 upon y
हे सॉल्व करायचं आपल्याला. लास्ट एक्झाम्पल एक लक्ष द्या बघूया. याला काय म्हणायचं पहिल्याला x, याला काय म्हणायचं a and b. करा चला आता. मग आता x म्हणजे काय बरं, x म्हणजे पहिली वाली x आहे म्हणजे कोण रे 1/y. याचं काय घ्यायचं स्क्वेअर. अलग लक्षात. नेक्स्ट प्लस ला प्लस. आता कोणाची ऍडिशन करायची a and b ची. a कोण आहे इथं 4 प्लस b कोण आहे बरं -9. मायनस म्हणजे मायनस किती आलाय ना. बरं नंतर कोणता घ्यायचा आहे x म्हणजे कोण रे 1/y प्लस a into b. a काय बरं आपल्या इथं 4 आणि b काय बरं इथं -9. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं आपण. बाकी केलंय का आधी लक्ष द्या. मग 1 चा स्क्वेअर किती राहतो रे 1 आणि y चा स्क्वेअर काय राहील y. एक पहिले स्टेप करा इथं प्लस ब्रॅकेट मध्ये 4 मायनस 9 किती येणार आहे -5. बघा ना 1 प्लस 1 मायनस 6 म्हणजे काय होईल 9 प्लस 4 म्हणजे 5. मोठा संख्या कोणता साइन आहे मायनस 1 बाय किती इथं y प्लस. आता काय बघायचं बघितलं प्लस इनटू मायनस काय म्हणजे डायरेक्ट मायनस पण आपण काय हरकत नाही. प्लस इनटू मायनस काय होईल मायनस. 9 4 किती येणार आहे 36 इधर है 36 इज इक्वल इधर 1 बाय y स्क्वेअर ऐसे जाणार आहे प्लस इनटू मायनस काय जाणार आहे मायनस. पहिला पाहिजे असं जाणार आहे 1 बाय y minus 36. This is our answer. देवताला का नक्की एकदा व्यवस्थित. आता एक्झाम्पल नंबर तुम्हाला कोणतं 8 वालं होमवर्क आहे. काय अडचण नाही याच्यामध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि इतर मित्रांना